ह्यावेळची परिस्थिती वेगळी होती, पण आता तसं का होता कामा नये. मला खात्री आहे की ह्या वेळेला वळसे पाटलांना आपल्या आदिवासी भागातून मी 4,500-5 हजार मतांनी पिछाडीवर होतो आपल्या ह्या गटातून, पण ह्या वेळेला माझी खात्री कमीत कमी 10,000 वळसे पाटील पुढे असले पाहिजेत. तेवढी आपली जबाबदारी आहे. आणि नाहीतर विरोधकांना इथून मतदान केलं तर डॉक्टर अमोल कोल्हेला मतदान जाणार. कोल्हेने काय केलं आपल्यासाठी म्हणजे लोकांनी थोडा विचार केला पाहिजे. मी सांगतो, त्यांनी जुन्नर तालुक्यातलं एक आदिवासी गाव कोपरं मांडव दत्तक घेतलं होतं. त्या गावामध्ये मी अनेक कामं केली. गेल्या 5 वर्षापासून मी त्यांना टँकर पुरवतो पाण्याचा त्या गावामध्ये. ह्या वेळेला ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की खासदार साहेब, आमचं गाव दत्तक घेतलंय खासदाराने, डॉक्टर कोल्हेने, पण पिण्याच्या पाण्याची आमच्याला अडचण आहे. तातडीने मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून 2 टँकर दिले, 3 महिने चालवले, 3-4 लाख रुपयाचं बिल दिलं. पण शेवटी काय झालं, मतमोजणीमध्ये जांभूळशी आणि कोपरे मांडवाच्या पेट्या बाहेर निघाल्या. मला मतदान 41 झिरवळ साहेब आणि कोल्हेना मतदान 498. दुसऱ्या पेटीमध्ये मला 26, त्याला 368. असं होऊ देऊ नका. ठीक आहे, मला माझा पराभव झाला, मला मान्य आहे, पण शेवटी कुठंतरी विचार करा की आपल्यासाठी कोण काम करतंय, काय करायला पाहिजे, हे सगळंच आपण सगळ्यांनी मनापासून विचार करा. ही येतील, आता येऊन गेले का परत येतील, मी तुम्हाला सांगतोय. अजूनही काही वरचे नेते येणार आहेत, त्यांना हा प्रश्न विचारा. माझ्यापेक्षा डॉक्टर अमोल कोल्हे, सुप्रियाताई सुळे यांनी धनगर समाजासाठी आरक्षणासाठी किती मोठा आवाज उठवलेला आहे. माझ्याकडे भाषणं आहेत, क्लिप आहेत सगळ्यात. मला कोणावर टीका करायची नाही आहे, पण आपण सारासार विचार करा. राहिला प्रश्न सुभाषनं सांगितलं मगाशी, ज्या वेळेला आपलं हिरड्याचं नुकसान झालं, भरपाई मिळण्यासाठी जवळजवळ आपल्याला 3 वर्ष लागले. आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी, वळसे पाटील, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री आम्ही 5 जण जुन्नरला येण्यासाठी राजभवनातून हेलिकॉप्टरमध्ये आलो. त्यावेळेला हेलिकॉप्टरची वाट पाहताना आम्ही सांगितलं, दोघंही आम्ही होतो, दोघांनी अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्या कानावर हा विषय गांभीर्यानं घातला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या आदिवासी बांधवांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर शिवनेरीला गेल्यावर सुद्धा भाषणामध्ये तिथं उल्लेख झाला आणि त्याच्यानंतर 8 दिवसानं 15 कोटी रुपये मिळाले. आता बाकी म्हणणारे म्हणतातच की कोणी आम्ही आंदोलन केलं, कोणी काय केलं, पण खऱ्या अर्थानं 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, हे मंत्री, हे सगळं असताना काम दुसरं बाकी आंदोलनाला कोण बी घालणार आहे. म्हणून सांगतो, ही मताची मोठी मोठी कामं करण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त वळसे पाटलांमध्ये. एवढंच लक्षात ठेवा, येणारी 20 तारीख तुमच्या आमच्या भविष्याची आहे, तुमच्या आमच्या भवितव्याची आहे, तुमच्या आमच्या पुढच्या पिढीची ही 5 वर्ष आहे. म्हणून 20 तारखेला कुठल्याही परिस्थितीत कुणालाही भावनेला बळी न जाता फक्त आणि फक्त घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून वळसे पाटलांना बहुमताने विजयी करा, एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार, तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, जब जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकरा हूं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि ज्यांचं उचललेलं प्रत्येक पाऊल म्हणजे या विकासाला लागलेले असते चाहूल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. शेकडोंच्या संख्येने महादेव ग्रुपचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी, अखिल भारतीय आदिवासी बंडकरी युवा सेना, आमिर लोकरे, सुभाष लोकरे, सागर वडेकर, सचिन तिटकारे, गोरख शेळके, अभिनाईक भाईक आणि सुशील लोहकरे या सगळ्या शेकडो कार्यकर्त्यांचं स्वागत. यानंतर आदरणीय साहेब विजय असो, विजय असो, गडाळ पीक्स विजय असो.
खरे तर आपल्या मेळाव्याची तारीख आहे 12, वेळ होती 12 आणि आदिवासी समाजाचा प्रतिसाद बघून विरोधकांचे नक्कीच आता 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात साहेबांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. या तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेच्या निमित्तानं आज मुद्दामहून आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आमचे सहकारी राज्यातील आदिवासींचे नेते, महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळजी, माजी खासदार आणि म्हाडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, ज्येष्ठ नेते सुभाषराव मोरमारे, रमेशराव येवले, विष्णू काका हिंगे, जयसिंगराव एरंडे, अरुणराव गिरे, अजित हिंगे, अजित चव्हाण, प्रकाश घोलप, गणेश कसबे, पुढं असेल आता ते लिहिणाऱ्याच्या क्रमाप्रमाणे जायला लागतं. संजय गवारी, सचिन बांगर, सुषमाताई शिंदे, किरण वळसे पाटील, शैलाताई आंबोने, इंदुबाई लोकरे, विद्याताई पन्हाळे, जनाबाई उगले, आशाताई शेंगाळे, रुपालीताई जगदाळे, अमोल अंकुश, कविता इष्टे, मारुती लोकरे, नंदकुमार सोनवले, सलीम तांबोळी, प्रदीप आमुंडकर, संदीप चपटे, निलेश साबळे, सोमनाथ दाते, पी.के. बोराडे, मधुअप्पा बोराडे, सुभाष तळपे, आनंद राक्षे, संजय शेळके, जितेंद्र गायकवाड, निलेश बोराडे, अजय आवटे, बाबा दायवर, गोविंद पारदी, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, पत्रकार बंधू आणि सहकारी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की उद्याच्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून मला तुमचा उमेदवार म्हणून भरघोस मताने विजयी करा ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेला आहे. खरं तर मुख्य भाषण आज झिरवाळ साहेबांचं आहे. झिरवाळ साहेब दिसतात एकदम साधा गडी, पण भाषण करायला लागल्यावर विधानसभेला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागते आणि अधूनमधून नेहमीच
या भागामध्ये येतात. राज्यामध्ये सगळ्या आदिवासी आमदारांना एकत्र करून आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मुख्यमंत्र्यांच्याकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मांडायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून बऱ्याच प्रकारच्या गोष्टी हे त्याची सोडवणूक करून घ्यायचं काम करतात. आता शिवाजीराव आढळराव पाटलांचं भाषण आपण ऐकलं. निवडणूक म्हणजे जे मतदान करायचं ते मतदान कोणीतरी दारात आलाय आणि त्याला काहीतरी दान दिलंय एवढ्यापुरतं मतदान नसतं. आपण जसं लग्न जुळवायला जातो, सोयरीक जुळवायला, तेव्हा त्या कुटुंबाचं सगळं खानदान पाहतो आपण आणि मगच सोयरीक करतो. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी नव्हतो प्रचारामध्ये, कारण त्यावेळेला मला ॲक्सिडेंट झालेला होता, पाय तुटला होता माझा, 4 महिने हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्यामुळं त्या काळामध्ये शिवाजीरावांचा प्रचार करायला मला येता आलं नाही. इकडं आदिवासी भागामध्ये आल्यानंतर आपण विकासाच्या गोष्टींच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलतो, परंतु समाजाचे जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला धक्का लागणार नाही याच्यासाठी एक जो विश्वास लागतो तो विश्वास तुम्ही सगळ्यांनी मला गेली 35 वर्ष दिलेला आहे. 90 साली मी पहिली निवडणूक लढलो विधानसभेची. तुम्ही मला मतदान केलं, निवडून आलो आणि सगळे सहकारी कार्यकर्ते होते. त्या सहकारी कार्यकर्त्यांच्या बरोबर गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये, वस्तीवस्तीमध्ये आम्ही गेलो. तिथले प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू एका एका प्रश्नाची आपण उकल करायला लागलो. ते प्रश्न सोडवायला लागलो. मग सार्वजनिक स्वरूपाचे असतील नाहीतर वैयक्तिक स्वरूपाचे असतील. आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम मोठं करतो. इथं सुभाषराव बसलेले आहेत. सुभाषराव माझ्या आधीपासून राजकारण करतात, 90च्या आधीपासून. सुभाषरावचा मूळ धंदा काय होता माहिती आहे का? लाऊडस्पीकर घेऊन जायचे ते आणि हॉटेल चालवायचे. हॉटेल आहे पण ते आता बसत नाही ना, चहा देत नाही आता. पूर्वी सुभाषराव स्वतः चहा द्यायचे, नाश्ता द्यायचे, दिवसभर हॉटेलमध्ये असायचे आणि मोकळ्या वेळामध्ये समाजाचे प्रश्न सोडवायचं काम करायचे. आणि त्यांना सुद्धा मग ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले. जिल्हा किती वेळा झाले सदस्य तुम्ही? 2 वेळा, 3 वेळा. 2दा इकडून झाले, एकदा गोडेगाव गटातून झाले तुमच्याकडून, आणि 2 वेळेला जिल्हा परिषदच्या समितीचे सभापती झाले. मारुती लोकरे जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले.
मारुती जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले, उपाध्यक्ष पण झाले. किती देशात फिरून आले? ऑस्ट्रेलिया, भूतान, जपान, 5 देशात फिरून आले. तुम्ही सांगा मला, एक तुमचा आदिवासी भाऊ केवळ पक्षाचं काम करतोय आणि जिल्हा बँकेचा, ज्या बँकेचा त्यावेळेला डिपॉझिटचा कारभार होता जवळपास 1200 कोटी रुपयाचा, 12,000 कोटी रुपयाचा. मिळाली संधी, गेले परदेशामध्ये. इंदुबाई सभापती झाल्या. आणखीन कोण कोण झालं सभापती? तळपेताई झाल्या, पन्हाळेताई झाल्या, सलीमबाई झाले, संजय गवारी झाले, नंदा सोनवणे झाले. आणि याचं संजय गवारीचं तर नशीब असं की इकडचा मतदारसंघ हा आदिवासी राखीव राहिला नाही. हा आदिवासी राखीव राहिला नाही, पण निरगुडसरचा मतदारसंघ पंचायत समिती गण तो आदिवासी राखीव झाला. आमच्याकडं आदिवासी नव्हता. आम्ही इकडून संजूला उचललं आणि तिकडं नेऊन उभं केलं आणि तिकडून निवडून आणलं आणि त्याला सभापती केलं. हे काय? हे नुसतं पद देणं नाही आहे, हे समाजाच्या प्रती असणारं प्रेम, समाजाला जे जे पाहिजे ते मिळून देण्याचा प्रयत्न या सगळ्या आदिवासी कार्यकर्त्यांचा चालू असतो. प्रकाश घोलप आदिवासी नाही, पण प्रकाश घोलप, मी 90ला ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला मी जिथं जाईल तिथं धरणग्रस्तांच्या प्रश्नाचा झेंडा घेऊन उभा असायचा. प्रकाशला म्हटलं तू इकडे ये, तू बस, तू पुढाकार घे, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला या धरणामध्ये जे विस्थापित झालेले त्या विस्थापित लोकांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रकाशनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम केलं. प्रकाश घोलप यांना 10 वर्ष आंबेगावच्या पंचायत समितीचं, त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं सभापतीपद त्या ठिकाणी काम करायला मिळालं. म्हणजे तुमच्यामध्ये क्षमता असेल. अरविंद मोरमारे आज नाहीत, पण अरविंद मोरमारे दूध संघामध्ये डायरेक्टर झाले. अरविंद मोरमारे तालुक्यामध्ये पण अनेक डायरेक्टर झाले, उपसभापती झाले. आणि मी आपल्याला सांगतो, मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यासाठी पाहिजेत. कारण शेवटी तुमचे प्रश्न आम्ही काय रोज इथं सोडवायला येऊ शकत नाही. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक तरुणांनी किंवा ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. आज बऱ्याच संघटना आहेत. एका बाजूला किसान सेना आहे, एका बाजूला बिरसा ब्रिगेड आहे, आणखीन दुसऱ्या संघटना आहेत. पण कोणाचं उद्दिष्ट काय आहे मला माहिती नाही, मला ते माहीत पण करून घ्यायचं नाही. मला करायचं ते सामान्य माणसाचा विकास करायचा आहे. ज्याचा मगाशी उल्लेख केला सुभाषरावनी की आपण घोडेगावला इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. आपण आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला लागली. इमारती जाऊन पहा, मुलांना राहणं मोफत आहे, जेवण मोफत आहे, शिक्षण मोफत आहे. 1 रुपया खर्च न करता
आज या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी, आणि ती पण इंग्रजीत. कारण जर माझी मुलगी इंग्रजीत शिकत असेल तर तुमची मुलं इंग्रजीत का शिकायला नको, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आपण आश्रमशाळा किती काढल्या, आणि या आश्रमशाळांच्या माध्यमातून आज सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झिरवाळ साहेब या ठिकाणी होत आहे. आता तुम्ही मला सांगा, इथं आम्ही या तळेघरला 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, बांधकाम अर्ध झालं, उरलेलं बांधकाम पुढे त्याच्यामध्ये होणार आहे. भीमाशंकरचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे. भीमाशंकर नुसता देव नाही, तर या देवाच्या आजूबाजूला ही झाडी, सुंदर सगळं वातावरण आहे. या वातावरणामध्ये बाहेरचे लोक आले पाहिजेत, आणि बाहेरच्या लोकांनी इथं आनंद घेतला पाहिजे, आणि इथल्या व्यापाऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजे, ही भूमिका त्याच्या पाठीमागची आहे. पण इथं दुसरी अडचण दुसरी एक आहे. आपल्या भागाला फॉरेस्टचा कायदा लागू आहे, आपल्या भागाला अभयारण्याचा कायदा लागू आहे, आपल्या भागाला इको सेन्सिटिव्ह झोनचा कायदा लागू आहे, आणि आपल्या भागाला पेसाचा पण कायदा लागू आहे. हे सगळे 4 कायदे ओलांडून जाऊन किंवा त्याच्या बाहेर जाऊन एखादं काम करायचं म्हटलं तर दिवसेंदिवस जातं. नाही तर 148 कोटीचा जो भीमाशंकरचा विकासाचा आराखडा आपण केला तो तर 2 वर्षात आपण संपून टाकला असता. पण मग फॉरेस्टवाला आडवा येतो, इको झोनवाला आडवा येतो, दुसरा कोणीतरी आडवा येतो. साधा आपला असलेला रस्ता रुंद करायचा म्हटला किंवा डांबरी करायचा म्हटला तरी फाईल नागपूरपर्यंत जावी लागते, भोपाळपर्यंत जावी लागते, दिल्लीपर्यंत जावी लागते. हा खरा प्रश्न तिथे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. आपण भीमाशंकरची योजना चालू केली, आपण इथली तुमची पोखरी प्रादेशिक योजना चालू केली, आपण आता गोठेवाडीला तलाव बांधलेला आहे, कोंडवळला तलाव आपण बांधायला घेतला हातात. मंजुरी नव्हती, काय नव्हतं. अधिकारी माझे मित्र होते, त्यांना मी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा. त्यांनी कोंडवळच्या तलावाचं काम सुरू केलं. त्या बिचाऱ्याची नोकरी गेली, त्यांना त्या ठिकाणी घरी बसायला लागलं. पण बंधारा अर्धाच बांधून झाला. पूर्ण ज्यावेळेला बंधारा बांधून होईल त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला डिंबे धरणातूनच पाणी मिळालं पाहिजे ही मागणी त्यावेळेला तिथं राहणार नाही. कारण आपल्या भागामध्ये हा बंधारा इथं मोठा बंधारा होणार आहे. आणखीन तेरुंगणचा बंधारा आपण केला. म्हणजे जेवढा प्रयत्न करायला पाहिजे तेवढा प्रयत्न केला. मग आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल, लाईटसाठी आपण डिंब्याला 33 केव्हीचं सबस्टेशन केलं. पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी आत्ता सांगितलं तुम्हाला. आज बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळालं पाहिजे. मध्यंतरी मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही महाबळेश्वरला जा, 4-5 दिवस तिथं राहा आणि तिथला शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कसं करतो ते तुम्ही तिथं पाहून या. आमचे सहकारी गेले, महाबळेश्वरला गेले आणि तिथं पाहून आले आणि इथं शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरी लावली. नुसत्या हिरड्याच्या उत्पन्नावर नाही तर स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये 4 पैसे मिळाले पाहिजेत. हा खरा प्रश्न, त्याच्या पाठीमागचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं. ही समोरची जागा दिसते तोडलेली,
ही जागा मनसर मार्केट कमिटीची जागा आहे आणि तिथं मार्केट करायचं आहे आपल्याला. आम्ही मागे लागलो की ज्या वेळेला या परिसरामध्ये मार्केट उभं राहील त्यावेळेला या भागाचा जो विकास आहे किंवा जी आर्थिक ताकद तुमच्यामध्ये आहे ती ताकद त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्माण होईल, एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. आज हिरड्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 2 वर्षापूर्वी वादळ झालं होतं. आमचा शेतकरी बांधव नेहमी आम्हाला एकच सांगतो, आम्हाला दुसरं कशाचं उत्पन्न नाही, आम्हाला फक्त हिरडा आणि हिरड्याचं झाड लावून येत नाही. आपोआप हिरड्याचं झाड आलं तरच त्याचं हिरडा म्हणजे त्या बदामासारख्या बिया असतात आणि त्या बिया औषधी असतात आणि त्याला मार्केटमध्ये चांगला भाव आहे. पण सगळ्या हिरड्याचं नुकसान झालं. नुकसान भरपाई झाली पाहिजे तुमची अपेक्षा होती. आम्ही प्रयत्न करत होतो पण यश येत नव्हतं आणि शेवटी त्याला यश आलं आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या हिरड्याला 14 कोटी रुपये मिळाले. हिरड्याचा भाव काय? 200 रुपये. आणि नुकसान भरपाई किती मिळाली तुम्हाला? म्हणजे ज्याला झिरवळ साहेब 30-40 हजार रुपये मिळायला पाहिजे त्याला लाख 1.5 लाख रुपये मिळाले या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळात जावं लागलं. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि या सगळ्या हिरड्याच्या शेतकऱ्यांना एक नुकसान भरपाई द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला, कारण आपली सगळ्यांची ताकद होती आणि त्या ताकदीमधून मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. माळींची घटना घडली, काय परिस्थिती झाली होती आपली सगळ्यांची, त्याच्यातून मार्ग काढला. आज माळींसारखं एक टुमदार गाव त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. लोकांचे आसरू पुसायचं काम त्यावेळेला सगळ्यांनी केलं आणि आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मदत करायचं काम केलं. मी जास्त बोलून वेळ घेत नाही, परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला जे फसवलं गेलं ना, कोणीतरी म्हटलं की अबकी बार 400 पार, कोणीतरी म्हटलं अबकी बार 400 पार. या लोकांनी सांगितलं की यांना 400 खासदार याच्यासाठी पाहिजेत की यांना घटना बदलायची, यांना आदिवासीचं आरक्षण काढून घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना चंद्र आणि सूर्य असेपर्यंत या जगामध्ये कोणी बदलू शकत नाही. ही घटना आणि तुमचं आरक्षण सुद्धा काढू शकत नाही. तुमचं आरक्षण निघणार असेल तर आम्हाला विधानसभेत बसून करायचं काय तिथं? आम्हाला नुसती सीटं गरम नाही करायची तिथं. आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात, तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात, आता तो इको सेन्सिटिव्ह झोनचा निर्णय आला सुप्रीम कोर्टात. काय निर्णय आला? अभय अरण्याच्या भोवती 10 किलोमीटर पर्यंत दुसरं कुठलंही काम करता येणार नाही. हे सगळे सहकारी माझ्याकडे आले. मी फॉरेस्ट सेक्रेटरीला बोलून घेतलं, प्रवीण परदेशी होते त्यावेळेला फॉरेस्ट सेक्रेटरी. म्हटलं ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे की 10 किलोमीटर पर्यंत तुम्हाला बांधकाम करता येणार नाही. याचा अर्थ 10 किलोमीटर होत नाही, याचा अर्थ 3 फूट सुद्धा होऊ शकतो. त्यांना पटलं ते. आणि ते पटल्यानंतर
त्यांनी त्यांची ऑर्डर बदलली आणि मी त्यांना हे सांगितलं की माझ्या तालुक्यातलं एक सुद्धा माणसाची, खाजगी माणसाची जमीन जाता कामा नये आणि ती जमीन आपण जाऊन दिली नाही. आणि आपण फक्त त्याच्यामध्ये सरकारी जमिनी असतील, फॉरेस्टच्या जमिनी असतील तेवढ्याच, किंवा संमतीने ज्याने दिली तेवढ्याच जमिनी फक्त त्या ठिकाणी त्यांना घेऊन दिल्या, बाकीच्या घेऊन दिल्या नाही. आणि आता शेवटचा प्रश्न, शेतीला पाणी आणायचं. या तालुक्यामध्ये हा प्रश्न गाजतोय. मागच्या निवडणुकीत आपण चर्चा केली होती. पण मी तुम्हाला सांगतो की आमची ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस, मी, अजितदादा पवार आणि इरिगेशन खात्याचे सेक्रेटरी, आमची चौघांची मीटिंग ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जास्त स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्याच्यामध्ये याचा सगळ्याचा सर्वे करा. एकतर लिफ्टनी पाणी आणू, नाहीतर या सगळ्या डोंगर पठारावर जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्यावर आपण त्या ठिकाणी आपण बंधारे करायचं काम करू. आज आसाण्याचा पायरडोचा तलाव केला ना आपण, गाव बांधलं ते याचं माळींचं, पण गावाला प्यायला पाणी नव्हतं. आसाण्याचा बंधारा अर्धवट पडला होता पायरडोचा, तो बंधारा पूर्ण केला, त्याच्यावर बंधारे बांधले, त्याच्यातून पाणी सोडलं. आज त्या भागातला शेतकरी हा शेती करतो, बागायती शेती करतो, ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि त्याच्यासाठी मला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा निवडून जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, अशा प्रकारची विनंती करतो. आणि माननीय जिरवाळ साहेबांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी आंबेगाव तालुक्यामध्ये उभे केलेली विकास कामांची हिरवळ पाहण्यासाठी आलेले आहेत. विधानसभेचे उपसभापती, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नरहरी झिरवळ साहेब. सन्माननीय आपले उमेदवार, महायुतीचे उमेदवार वळसे पाटील साहेब, सन्माननीय कारेमोरे साहेब, ताई मोरमारे सर, सर्वच सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, एकतर मी येणं आणि आपल्याला मार्गदर्शन करणं, आणि तेही वळसे पाटील साहेबांच्या समोर, हे फारसं काही, आणि शेवटी भाषण करायचं, हे फारसं काही प्रोटोकॉलला धरून मला तरी वाटत नाही. पण चला, आदेश आदेश. कारण शेवटी मी याच्यासाठी म्हणत होतो, आपल्या इकडं सप्ताह होतो ना, सप्ताह होतो, चांगल्यात चांगला बाबा जर कीर्तनाला असला तर त्या दिवशी बरं वाईट ताटकळत तुटकळत माणूस कीर्तन संपेपर्यंत बसतो. भारूड असलं तर झोप घेऊन येतात. आणि काल्याच्या कीर्तनाला शेवटचा दिवस गोड करावा असं सांगतात, पण काल्याच्या कीर्तनाला बाबा घाबरतो, आता कोणाला काय प्रबोधन करायचं. तसं आहे. आता मी शेवट बोलायचं आहे. प्रत्येकाची बसण्याची एक कपॅसिटी असते. तुम्हाला कमीत कमी 2 तास झालेत. आता 2 तासात मी पुन्हा जर 1 तास बोलायचं ठरवलं तर व्हायचं कसं? तुम्ही म्हणत असाल तर बोलल मी. बोलू? नाही, मला जे माहीत आहे ते, शिक्षकांना पगार साधारण बिचाऱ्यांना असतो लाखाच्या आसपास. त्यांची कपॅसिटी असते 45 मिनिटं.
कीर्तनकाराला 1.5 तास कपॅसिटी, कीर्तनकाराची 1.5 तास. आता तुमची कपॅसिटी माझ्यासारख्यानं बोलावं तर ती किती असेल? पण मला दुसरी बाजू माहीत आहे. रघुवीर खेडकर जर आला तर रात्री 11 वाजता एंट्री तर सकाळी 5 वाजता बाहेर. तिथं कंटाळा येत नाही. माझं म्हणणं आहे, विनंती आहे, महायुतीचे उमेदवार, महायुती म्हणजे केवढी महा आहे? माझ्या गळ्यात एक बेल्ट आहे, 6ची महायुती आहे. भाजप, शिंदे साहेबांची सेना, RPI, मनसे, राष्ट्रवादी, अजून कोण राहिलं? खूप साऱ्या संघटना आहेत. प्रत्येक संघटनेचं म्हणणं आहे साहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. मी त्यांना सांगितलं 1-2 दिवसात, साहेब तर राज्याचे प्रमुख आहेतच, पण अजून आपल्या मतदारसंघात जर कोणी येणार असेल तर करून घेण्यासाठी शेवट माग बसणारे आमदार का सगळ्यात पुढं बसणारे नेते आपल्याला पाठवायचे, हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण मी नवीन गेलो होतो, पण मी तसा एकदम नवखाही नव्हतो. तसा स्टेजवर बरा वाईट का होईना जुना तमाशा आपला राहायचा नाही का ढोलकीवरचा, त्याच्यातही काम करायचं. त्याच्यामुळे मला ते नवीन नव्हतं. तरी पण प्रोटोकॉल प्रमाणे मागं बसायचं. तसं आत्ता नव्या माणसाचं प्रेशर किती? पुन्हा ABCD करायची का आता PhD करायची? PhDच्याही पुढं गेलेले आपले आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत. म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. आपण उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होतात, शिक्षण मंत्री होतात, वीज मंत्री होतात, वित्त मंत्री होतात. माझं नशीब का तुम्ही अजून 35 वर्ष, तर त्याच्या आधी 10 वर्ष तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होतं. आणि त्यावेळेला माझ्या मतदारसंघात जे फार उशिरानं कॉलेज झालं, ह्या वळसे पाटील साहेबांच्या सरकारच्याच काळात कॉलेज झालं. मी याच्यासाठी सांगतो का नशीब नव्हतं माझं. मी नोकरीला होतो. म्हाताऱ्याने लग्न ठरवलं. ज्या गावात जन्माला आलो होतो मग आजोळला, तिथंच शिकायलाही होतो. आणि मग तिथंच मामाची पोरगी पाहिली. पण 7वी शिकलेली होती, 7वी नापास. मी नोकरीला, तिचा काय बिचारीचा दोष. आणि त्यावेळेला मी ठरवलं का बाबा सरकारमध्ये चांगली माणसं आहेत. मी अगदी सुरुवातीला गेलो होतो आमदार म्हणून. त्यावेळेला ठरवलं, त्याच्या आधी ठरवलं होतं तसं, पण कॉलेज काढायचं. आणि मी 7वी नापास पोरगी केली. पण पोरानं बाकी उच्च शिक्षितच पोरगी करावी म्हणून सुविधा निर्माण करायला या सरकारचा मला उपयोग झाला. आणि माझी सून BSc झालेली आहे, त्याच शाळेत शिकलेली. म्हणजे कोण काय करतो, विरोधाला विरोध करायचा असतो, पण तो पातळी ठेवून करायचा असतो. पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा पातळी सोडतात. अजिबात अधिकार नाही. उद्या तुम्हाला जायची अपेक्षा आहे. तुम्ही एक 35 वर्षाच्या तिथं जे नियोजन केलेल्या माणसाला तुम्ही जर समजा चॅलेंज करणार असाल तर शेवटी जनता जनार्दन आहे. त्यांना स्वतःचं स्वतः कळतं. आणि जे ज्या पद्धतीनं पाहत असतील का आदिवासी हा कसाही कानाला धरून येता येईल, आता तो आदिवासी नाही. कारण आदिवासींमध्ये सुद्धा आता तुमच्यासारखे सगळेजण सुशिक्षित तरुण वर्ग त्या ठिकाणी आहे. त्यांना बरं कुठं, चांगलं कुठं होईल याची निवड करण्याची खात्री झालेली आहे. त्यांना निवड करणं समजतं. आणि म्हणूनसाठी माझी विनंती आहे, आपण आदरणीय दादांच्या नेतृत्वात जे काही सरकार किंवा
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि ह्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या आधिपत्याखाली जे काही सरकारचे 2.5 वर्ष आपण बघितले, खूप चांगले निर्णय घेतले, खूपच चांगले निर्णय घेतले. आता साहेबांनी सांगितलं, प्रचार मागच्या वेळेला काय गेला, आदिवासींचं रिझर्वेशन काढणार आहेत, संविधान बदलणार आहेत. अहो, संविधान बदलायला तिथं आमच्याच मुर्मुताई आहेत, त्या आदिवासीच आहेत, त्या कशा बदलून देतील? पण ते आपल्याला तेवढं उमजून देत नाही, सारखं हॅमरिंग करतात, 400 पार 400 पार. आणि त्याच्याच आपल्याला थोडंसं फसवलं गेलं, ते एक वावटळ उठलं, आपणही त्याला भारावून गेलो, आपणही त्याला आहारी गेलो आणि नंतर आपल्याला तो पस्तावा या ठिकाणी यायला लागलाय. आणि म्हणूनसाठी मी आपल्याला विनंती करेन, गावागावांमध्ये गटतट आहेत, पण आपला सर्व गटतट हे स्थानिक बांधावरचं असेल, ग्रामपंचायतचा असेल, अंगणवाडी भरतीचा असेल, रेशन दुकानाचा असेल, हे आपलं गावापुरतं मर्यादित आहे. राज्य हे गाव नाही. हा एक समाज हितासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अनेक संघटना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा काही उठवत असतील तर मी सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना विनंती करेल का मी आदिवासी नेता का झालो किंवा तुम्ही मला आदिवासी नेता का म्हणता, तर त्याचं कारण मला नेता बनवायला आदरणीय दादा असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, मंत्रिमंडळ असेल, आमच्या बरोबर असलेले सगळे आमदार मंडळी असेल, आणि त्यांनी मला उपाध्यक्ष केलं. उपाध्यक्ष केल्यानंतर सरकार उलटं पालटं झालं. मला वाटायला लागलं आपल्याला आता 20 तारीखचा 104चा रूम साफसूफ करून ठेवावं लागेल, कारण सरकार गेलंय. आता सुरुचीचं निवास जाईल, झाडझूड करायला लागली, धुवायला लावलं. पण हे सगळे होते त्यांनी आदिवासी चुकला असेल, बरोबर असेल, पण तो आदिवासी आहे त्याला तिथंच त्याच जागेवर ठेवलं. प्रत्येकाला एक धास्ती होती का आता यांना काढतील, झिरवाळला आता उपाध्यक्ष पदावरून काढतील. पण योगायोगानं उपाध्यक्ष ठेवलंच ठेवलं, पण अध्यक्ष सुद्धा 1.5 वर्ष ठेवलं. ही आदिवासींना सांभाळण्याची, आदिवासी माझा आहे असे म्हणण्याची जी काही एक ताकद आहे, जी एक भावना आहे, ती ह्या आदरणीय साहेबांमध्ये, दादांमध्ये, फडणवीस साहेबांमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये किंवा तिथल्या प्रमुखांमध्ये असल्यामुळे मला त्या ठिकाणी खूप चांगली काम करण्याची संधी मिळाली. आणि काम करत असताना समाजासाठी केल्याचं राज्यभरातून सांगितलं जातं, राज्यभरातून सांगितलं जातं. पण विरोधक काय म्हणतात, नौटंकी केली म्हणे मोरमारे साहेब, नौटंकी केली त्यांनी ह्या पेसा भरतीसाठी, ह्या प्रमोशनसाठी, या अधिसंख्य पदांसाठी, या प्रमोशनसाठी. प्रमोशन कधीपासून थांबलं होतं? 19 सालापासून. ह्याच्यात बरेचसे आपण सुज्ञ सुशिक्षित आहात. 19 पासून प्रमोशन थांबलं होतं, 14 सालापासून भरत्या थांबल्या होत्या. पेसा हा नंतर विषय आला, पण 14 पासनं पूर्ण भरत्या बंद होत्या. आणि म्हणून मी सरकार माझं होतं, सरकार आपलं होतं, म्हणून त्यांना सांगितलं मी 3 प्लॅन करतोय, ए प्लॅन, बी प्लॅन आणि सी प्लॅन. 3 प्लॅन करतो. एक ए प्लॅनमध्ये झालं तर ठीक, नसेल तर बी करणार. ए मध्ये प्लॅन कोणता होता? पिचड साहेबांना घेऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसलो. ए मध्ये सक्सेस नाही झालो, पुढं 3च दिवस वाया गेले. मी सांगितलं आता बी प्लॅन. बी प्लॅन मला विचारायचे, मी कसा सांगू बी प्लॅन? मला ही भरती अधिसंख्याची 18,500 पदांची भरती झाली पाहिजे, मला पेसा भरती झाली पाहिजे, भरती प्रक्रिया थांबलेली आहे ती सगळ्यांची चालू झाली पाहिजे, प्रमोशन थांबलंय ते सगळ्यांचं झालं पाहिजे. हे 5-6 मुद्दे घेऊन मी बी प्लॅन केला. आणि मग बी प्लॅन तुम्ही सगळ्यांनी पाहिला.
आता तेव्हा सगळेजण मला म्हणायचे आदिवासी रक्षक, आदिवासी रक्षक. आता विधानसभेची निवडणूक लागल्यावर अक्षरशः मला किळस येते, केविलवानं वाटतं. माझ्या विरोधात आदिवासीच आहे ना का दुसरा कोणी आहे? ते काय सांगतात, यानं त्या दिवशी नाटक केलं, नौटंकी केली. मग नौटंकी काय तर म्हणे जाळीवर उडी मारली. मग तुमचं काय मत? सिमेंटावर मारायची. अरे सिमेंटावर मारली तर माझी बालबच्चे जगतील, पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत जी समाजाची अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी मी जाळीवर नाही. आणि मी जाळीवर मारली, 10 वर्षापूर्वीची जाळी आहे ती, उन्हाने तळलेली आहे. जर मी काय अंदाज घेऊन पाहिला होता ओढून ती तुटते का नाही तुटत, पण मी आदिवासी आहे, पाहून घेतलं ही तुटण्याची शक्यता आहे. नाडा जिथं आहे ना मधोमध तो करून पाहून ठेवलं, नाड्याच्या जवळ उडी मारली, जर तुटलीच तर नाड्याला धरू. झालं त्याच रात्रीला पेसा भरती 3:15 वाजता मुख्यमंत्री महोदयांनी सही केली. 3:15 वाजता पहाटे माझा हे प्लॅन सक्सेस झाला. रात्रीच जाहिरात निघाली आदिवासी विकासची भरती. त्याच दिवशी जाहिरात निघाली 10:20 10:20 त्या दिवशी ठाणा ATCला जागा जाहिरात आली. आदिवासीसाठी 13 जागा, इतरांसाठी 112 जागा. आता माझ्या तिकडं प्रचार काय सुरू केलाय, उमजत नाही. जिथं जनरल पॉकेट आहे तिथं म्हणतात हा जनरल लोकांच्या मराठा समाजाच्या विरोधातला हा माणूस आहे. मी तिकडे येऊन काही सांगतात, जातीचा तेढ निर्माण करतात. आता इथं 112 जागा जनरलच्या आहेत आणि 13 जागा आदिवासीच्या आहेत. मी काय जनरलच्या विरोधातला आहे? भरवलं जाईल, पटवलं जाईल, पण मला माहित आहे वळसे पाटील साहेब, आमचा आदिवासी माणूस हा एकदा एखाद्याला हो म्हणलं तर पुन्हा कधीही माग घेत नाही. आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना शब्द देतो, साहेबांना पंतप्रधान महोदय पुण्यात येतात, 3 वाजता सभा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी साहेबांना शुभेच्छा देऊ आणि साहेबांना विश्वास देऊ का साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी आता त्यांनी कोणता मंत्री सांगितलं, जलसंपदा मंत्री. माझं तर मत आहे का बरं जलसंपदा मंत्री? मुख्यमंत्री होऊ शकतात, उपमुख्यमंत्री होऊ शकतात, वित्तमंत्री होऊ शकतात, पण तेवढे आमदार तुम्हाला आपल्याला निवडून द्यावं लागतील. ते निश्चितच त्या ठिकाणी मंत्री होतील असा विश्वास देतो. आणि साहेबांचं कामकाज जर आपण बघितलं तर साहेबांनी देशातली जगातली एक पहिली बाब अशी आहे का त्या माळींची जी दुर्घटना झाली तिचं तात्काळ येऊन आणि 15-20 वर्ष जे पुनर्वसन होत नसतं ते तात्काळ पुनर्वसन केलं. त्या साहेबांच्या बरोबर आपण राहून त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करतो. साहेब खूप सारं बोलण्यासारखं आहे. मला गद्दार सांगितलं जातं, साहेबांना गद्दार सांगितलं जातं, पण साहेबांना आम्ही जेव्हापासून घड्याळ आलं तेव्हापासून घड्याळाच्याच निशाणीवर उमेदवारी पहिली केली आणि आजही आम्ही घड्याळाच्याच निशाणीवर उमेदवारी करतो. याचा अर्थ आम्ही गद्दारी कशी केली त्याचं उत्तर समोरच्यांनी द्यावं अशा पद्धतीचे मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो. खूप सारं बोलण्यासारखं आहे, परंतु मी म्हणतच होतो का आपल्याला खूप चांगले निर्णय त्या निमित्तानं सरकारनं घेतलेत की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे ते आता आपल्या समोर ज्या काही बंदोबस्तसाठी पोलीस आपल्याच लेकी आपल्याच बहिणी ज्या ठिकाणी आहेत त्यांची उंची त्यांना विचारा.
का त्यांची 5 सेंटीमीटरनं उंची कमी केल्यामुळे त्या नोकरीला लागल्यात. 1-1 सेंटीमीटरनं माणूस ग्राउंडच्या बाहेर निघतो. आता ह्या सरकारनं, ते मुलींसाठीचा निर्णय होता, आता ह्या सरकारनं मुलांच्या भरतीसाठी 5 सेंटीमीटरनं उंची शिथिल केलेली आहे. कारण आजचा माणूस आणि पूर्वीचा माणूस, आपलीच लोक म्हणतात का पूर्वी 9 नंबरची चप्पल यायची, आता त्याच्या नातवाला 6 नंबरची चप्पल येते, ती मोठी होते. याचा अर्थ निसर्गाचा एक चक्र आहे. आणि त्याप्रमाणे जुनी माणसं सांगतात का एक दिवस असा येईल का हरभऱ्याचे घाटे खुडायला माणूस हरभऱ्याच्या झाडावर चढेल. असा विनोद का होईना, तर तशी परिस्थिती आहे. म्हणून त्या पद्धतीनंच उंचीसुद्धा कमी करण्याचं धाडस या सरकारनं केलं. आणि जे 1-1 सेंटीमीटरनं, 1.5 सेंटीमीटरनं, अर्ध्या सेंटीमीटरनं जे फेल होते त्यांना न्याय देण्याचं काम केलं. लाडकी बहिणीच्या संदर्भात तर खूप साऱ्यांना माहीत आहे, यंदाची दीपावली लाडक्या बहिणींनीच नाही, लाडक्या सासूंनी सुद्धा चांगली केली. लाडक्या भाचे, नातवंड, मुली सगळ्यांनी यंदाची दिवाळी चांगली केली. कारण आमच्या इथं रविवारी बाजार भरतो, प्रत्येक दुकानात एवढी गर्दी का मग मी त्या बायांमध्ये जायचो, त्यांना विचारायचो, कपड्याच्या दुकानात असेल तर नाही भाऊ, आता नात माझी 3 वर्षाची झाली पण कधीच कपडा घेतला नव्हता, यंदा अनिशच 7.5 आले तर तिला कपडाही घेतो आणि कानातलेही घेते. कानातले सुद्धा ह्या बहिणींनी नातींना दिले. नव्हतं कानातलं देण्याची ऐपत. कारण दिवाळी हा सीझनच आपल्या आदिवासींचा असा असतो, उपाशी राहत नाही पण भरून येतही नाही. भात आलेत, कापणी नाही झाली, कापणी झाली, मळलं नाही. अशा सगळ्या अडचणीत दिवाळी आपली जायची. पण यंदाची दिवाळी अतिशय खुशीत गेली. आणि तेव्हाच माझ्या एका दोस्तांनी सांगितलं का पाहुण्यांची दिवाळीसुद्धा खुशीत झाली. पाहुण्यांची दिवाळी म्हणजे तुमच्याकडं सगळ्यांकडं लाईट किंवा शेतीचं पाणी कमी आहे, पण आमच्या इकडं 10-10 लाख रुपयाची थकबाकी होती. 10-10 लाख रुपये झिरो बिल झालं. आनंदात दिवाळी. वरून जे माझ्या बहिणीला 7.5 मिळाले होते त्याच्यातले आईबाई करून 1000 मिळवले. दिवाळीन पाडवा 3 दिवस घरीच नाही आला, तिकडंच खुश गडी. आणि मग आता ह्या वेळेला ह्या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला 100% बहिणी तारणार आहेत. 100% बहिणी त्यांना विधानसभेत पाठवणार आहेत. तुमच्या इथं किती आकडेवारी आहे मला माहीत नाही. राज्यातल्या सगळ्यात जास्त महिला लाडक्या बहिणी लाभार्थी हे आंबेगाव तालुक्यात आहेत म्हणतात. माझ्या मतदारसंघातलं सांगतो म्हणजे याचा सरासरी अंदाज तुम्ही लावून घ्या. माझ्या एका तालुक्यात 91,000 आहेत आणि दुसरा छोटा तालुका आहे त्याच्यात 48,000 आहेत. म्हणजे 1,35,000 झाले. 3 लाख मतदान आहे, 3-3.25 लाख. मग बहिणी जर 1,35,000 आहेत तर ते पाहुणे कुठं जातील? आणि जर ते गेले मग काय करणार? ते जाऊच शकत नाही. म्हणून 2,70,000 मतदान माझ्या लाडक्या बहिणींच्या आदेशानं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी जाऊ दे ना, मी बोलत राहीन. मला काय मला नाही काही, मला समोर कोण आहे किती आहेत ऐकल तो ऐकल, नाही ऐकलं तर नाही ऐकलं, मला ती सवय आहे. बरोबर ना? बऱ्याच लोकांना पुढं लोक लागतात, माणसं लागतात. मग ही काय माणसं नाही काय? ही माणसंच आहेत. जे आहेत ती प्रमुख आहेत. 1 म्हणजे लाख, 1चे 21
येल मांडवाला जाऊ दे, बरोबर ना. गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची, आणि ती दर्दी ह्या माझ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे. आणि म्हणून मला बोलायला तशी अडचण येणार नाही. बाटल्यास पुढं त्या बसल्यात, मागच्यांना जर वाटत असेल का आपण उठून जावं तरी माझी त्यांना परवानगी आहे. मी तुमच्यासाठी बोलत. इथला बरेचसे काही ज्या काही अडचणी होत्या त्या दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय शासनानं या ठिकाणी घेतला तो 5 सेंटीमीटर उंची कमी, लाडकी बहीण, गॅस 3 गॅस सिलेंडर फ्री. पण त्याला एक त्रुटी आहे, एक अडचण आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर नाहीत, दाजीच्या नावावर आहेत, आणि त्याला तर सवलत नाही. म्हणून आपल्याला ते सुद्धा करायचं आहे का एकतर बाईच्या नावावर ट्रान्सफर करून द्या, नसल तर दाजीलाही 3 सिलेंडरला माफ करा. आहेत ना आपल्या ग्रामीण भागात बायांच्या नावावर कनेक्शन कमी आहेत, आहे ना. म्हणून अशा ज्या काही त्रुटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीनं पाठपुरावा करावा लागेल. ITIला क्रांतिकारकांचं नाव दिलं, नामकरण केलं, आणि आपल्या आदिवासी जननायकांची नावं देऊन आपल्याला सन्मानित केलं, आपल्या भावनेला सन्मानित केलं. म्हणून ह्या सरकारचं आपण मनापासून अभिनंदन करू असं मी या ठिकाणी सांगतो. माझ्या मतदारसंघात एक आदिवासी क्लस्टर निर्माण केलं आहे. आदिवासी क्लस्टर 100 एकर जागेवर ज्या आदिवासींच्या कला कौशल्य जे आहे ते तयार करून, अगदी आता कला कौशल्य तुम्ही विसरून चाललात. मोळाची शिराऊ झाडू, मोळाचा किंवा सिनफडाचा झाडू किंवा पूर्वीचे गजरे आता कोणी गरज म्हणून घेत नाही, पण त्याला शोकेसमध्ये ठेवायला म्हणून घेतात. त्याच्यासाठी आपण आपली जी कला, जुन्या लोकांची कला आहे ती एका क्लस्टरमध्ये आणून एक त्या ठिकाणी हब तयार करून आपण त्या एका जागेवर विक्री करू शकतो का, अशा पद्धतीचा प्लॅन भविष्यात करावा लागेल. मग भरपूर काही करण्यासारखं आहे. आदिवासी सांस्कृतिक भवन, आदिवासी मुलांसाठी वाचनालय, आदिवासी मुलांसाठी अकॅडमी, अशा खूप साऱ्या कल्पना. आणि त्या कल्पना नाहीत वळसे पाटील साहेबांना पाठवा, मी त्यांच्या मागं लागून आपल्यासाठी ज्या ज्या माझ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी. आणि कदाचित त्यांना पाठवलं तर मी इथं आलोय, तुम्ही जास्त मतं जर त्यांना दिली तर माझाही कुठंतरी नंबर लावतील ना, ते 100% लावतील. आणि नाही लावला तर मी तुम्हाला घेऊन जाईल. चला बाबा, सांगा तुम्ही वळसे पाटील साहेबांना का मला कुठंतरी घ्या. आता कुठंतरी घ्या म्हणजे मला इथवर त्यांनी नेलंय का. बरेच लोक म्हणतात साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ, चंद्रपूरमधून सांगतात संघटनेवाले, साहेब आम्ही येतो तुम्हाला निवडून द्यायला लावतो जनतेला, आणि तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करतो. मी सांगतो का बरं आदिवासी विकास मंत्री? मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री. मी का बरं दुसरं खातं चालवू शकत नाही का? अरे मी राज्य चालवलं, 288 आमदारांना चालवलं, तर मी एखादं डिपार्टमेंट कोणतंही चालवू शकतो. ही हिम्मत कधी मला येईल का जेव्हा आपण वळसे पाटील साहेबांना निवडून देऊ, तेव्हा मला त्या ठिकाणी ती हिम्मत येईल. अशा पद्धतीचं मी आवर्जून सांगतो. तिथं गेल्यानंतर खूप काही बदल करता येतो. जेव्हापासून ठक्कर बाप्पाची योजना सुरू झाली तेव्हा सगळ्यात शेवटची अमाऊंट होती 31,35,000, बरोबर ना. 31,35,000च्या वर खासदार साहेब ज्या दिवशी योजना झाली त्या दिवसापासून ठक्कर बाप्पात बदल झाला नव्हता. मी जेव्हा त्या वरच्या खुर्चीवर बसलो आणि तेव्हा मंत्र्याला थोडंसं अडचणीत आणून त्यांना सांगितलं किती दिवस 700 मीटर रस्ता व्हायचा तो 150 मीटरवर आलाय. जर तुम्ही ते वाढवले नाही तर कदाचित तो हितीवर येईल. किती दिवस तुम्ही त्या गल्ल्या बोळ सिमेंटाचे करणार? आता तो
1 कोटीला शेवटचा जो 31,35,000 होता तो 1 कोटीला आहे. 75 लाख आहेत, 50 लाख आहेत, 15 लाख आहेत, 5 लाख ठेवलेच नाही. कारण 5 लाखाला मला वाटतं 18-19% कपात आहे. म्हणजे 1 लाख रुपये कपात होते आणि 4 लाख रुपये. जर गावात काम झालं का ज्या सरपंचाला बिनविरोध करतात त्या सरपंचाला दुसऱ्या पंचवार्षिकला तू ये फक्त गावात, 5 लाखाचा रस्ता अख्खा खाऊन गेला, त्याला बिनविरोध करतात. पण त्याच्यावरचा गैरसमज किंवा गैरविश्वास ह्या मापदंडामुळे होत असतो. आणि म्हणून त्या अमाऊंट वाढवण्याचं काम आत्ताच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं, ते मी त्यांच्याजवळून करून घेतलं. अशा बऱ्याच बाबी करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला तेवढ्या लांबवरून आलोय. निश्चित एवढ्या लांबून आल्यावर जर मला नेता म्हणून पाहत असाल, धनगरांनी आम्ही आदिवासी आहोत ज्या वेळेला मी विरोध केलाय तेव्हा माझ्या तंगड्या तोडायला 1 लाख रुपयाचं इनाम ठेवलं होतं. 1 लाखाचं इनाम यूट्यूबला होतं. मी त्यांना उत्तर दिलं होतं, रमजान ईदाला बकरी ईदाला 1 बकरा 11 लाखाला विकतात. अरे त्या बकराची किंमत 11 लाख आणि एका आदिवासी आमदाराच्या, ओरिजिनल आदिवासी आमदाराच्या तंगड्यांची किंमत तोडायला 1 लाख. हे रोखायचं असेल तर दिलीप वळसे पाटलांना निवडून द्या. मी 100% निवडून येणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून वाटतं दिलीप वळसे पाटील साहेब सुद्धा 101% निवडून येतील असा विश्वास मी साहेबांना त्या ठिकाणी देतो, ताईंना देतो. खूप सारे करता येईल. किती लोकांनी बोगसांनी किती शिव्या घातल्या, बोगसांनी. सह्याद्रीचं एवढं मोठं गेस्ट हाऊस, महाराष्ट्रातलं नंबर 1चं गेस्ट हाऊस, तिथं तुमच्या आमदाराला हाताला धरून हेळसांड केली जाते. आणि मग ते कशासाठी? त्यांचं काय माझी भाईबंदकी वाद आहे, पण माझ्या समाजावर अतिक्रमण होऊ नये हे मी उघड्या डोळ्यांनी पाहण्याऐवजी मी माझ्या जीवाचं काही झालं तरी मी वदरणार नाही, हादर नाही. अरे तुम्ही नर आहात, मी नरहरी आहे. माझ्याबरोबर नराबरोबर नरहरी बरोबर नरानी यावं ना. त्या माझ्या भगिनींना कशाला तुम्ही बढवून पाठवता? एवढं खालच्या स्तरात जाऊन मी हे सगळं सहन करतो. कशासाठी? का माझी ही नेते मंडळी यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप होतात, यांनी काय केलं, यांनी काय केलं? अरे काय केलं तर नाही येऊ दिले हे बोगस आदिवासी, नाही येऊ दिले. जे इतर लोक कोण कोण आरक्षण मागतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पेलिंग चुकलंय, स्पेलिंग चुकलंय म्हणे. बाबासाहेबांचं स्पेलिंग चुकलं आणि ड